वर्ल्ड कप विजेत्या राज्यातील महिला खेळाडूंचा सत्कार करणार, महिलांना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. गोरगरिबांना मोफत आणि सोयीस्कर उपचाराचा मार्ग खुला. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 2399 आजारासाठी मान्यता. 5 लाखापर्यंत मदत करणार, तर काही आजारांमध्ये 10 लाखाहून अधिक मदत देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. बिबट्यांच्या संदर्भातील घटना दुर्दैवी. या संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा सुरू. बिबटे पकडून रेस्क्यू सेंटरमध्ये देण्याची परवानगी देणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी महिला आरक्षणाबाबत आढावा घेतला. महिलांच्या जागांबद्दल माहिती घेण्यासाठी पुढील 2 दिवस बैठक घेणार, सुप्रिया सुळेंची माहिती. मतदार यादीत दुबार मतदार आहेत, हे सत्तेतील तिन्ही पक्षाकडनं कबूल. आम्ही संविधानाच्या चौकटीत काम करतो, हिंदू मुस्लिम भाजपनं केलं, सुप्रिया सुळेंची टीका. रोहित आर्य प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे, त्यांना क्लीन चिट देऊ नये, जे आहे ते पारदर्शक झालं पाहिजे, सुप्रिया सुळेंचं आवाहन. सोलापूरमध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील 7 नोव्हेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार. रोहित पवार यांचे डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणावर सत्ताधाऱ्यांना प्रश्न. सोशल मीडियावर पोस्ट करत सत्तेसाठी सोयीस्कर राजकारण करा, पण एखाद्याचा बळी गेला तर तुम्ही गप्पच बसणार का, रोहित पवारांचा सवाल. मुख्यमंत्र्यांच्या वॉररूममध्ये बैठकीत रुद्रावतार. एक प्रकल्पाचा घेतला बारकाईने आढावा. राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत. मुख्यमंत्री, अधिकारी आणि कंत्राटदारांवर संतापले. शेतकऱ्याला एकही कवडी मिळाली नाही, सरकारचं आश्वासन फेल. मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी उद्या उद्धव ठाकरे संवाद साधणार, अंबादास दानवेंची माहिती. यवतमाळमधील दारव्हा नगर परिषदेने केलेल्या करवाढीला विरोध करत मनसेने कर पावत्याची केली होळी. पालिकेत मनमानी कारभार आणि भ्रष्टाचार देखील मोठ्या प्रमाणावर वाढलाय, असा आरोप यावेळी करण्यात आला. एका नेत्याला मुंबईच्या स्वच्छतेचं टेंडर मिळावं म्हणून कामगारांना देशोधडीला लावत आहेत, असे म्हणत सफाई कर्मचाऱ्यांचे हाल लावल्याची प्रतिक्रिया माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिली आहे. पालिका निवडणुकीसाठी भाजप युवा मैदानात. 100 महाविद्यालयामध्ये आवाज. मुंबईकरांचा संकल्प, भाजपचं अभियान राबवणार. युवा मतदारांना जोडण्याची भाजप युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी. राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. आगामी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता. अधिनियम स्पष्ट आहे, आयुक्त यामध्ये लक्ष देतील. कचऱ्याच्या मोठ्या ट्रेलरवर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात आशिष शेलारांची प्रतिक्रिया. स्वतः जिंकले की लोकशाही आणि हरले तर मतचोरी. वोट जिहादमुळे महाविकास आघाडीत निवडून आली. अमित साठम यांची मवियावर टीका. अखिल चित्रे यांच्याकडनं मंत्री आशिष शेलारांचा व्हिडिओ शेअर. मी स्वतः आशिष कुरेशी. शेलारांचं वक्तव्य. मुस्लिम मतांना खुश ठेवण्यासाठी शेलारांचं वक्तव्य. अखिल चित्रेंची टीका. सरकारच्या घोषणा आणि मदत यामध्ये तफावत. शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरेंचा दौरा. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडाव्या, अंबादास दानवेंचं वक्तव्य. या देशात आता सत्यासाठी संघर्षच करावा लागणार. आम्ही सर्व स्वातंत्र्यप्रेमी असीमजी तुमच्या सोबत आहोत. उद्धव ठाकरेंचा असीम सरोदे यांना पाठिंबा. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका हिंदू द्वेषाची, तर राज ठाकरेंची भूमिका ही मराठी द्वेषाची. जाती जातीमध्ये दुजाभाव करण्याची त्यांची भूमिका. आशिष शेलारांची टीका. शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त मदत मिळावी. प्रत्येक ठिकाणी राजकारणाची गरज नाही. अंबादास दानवेंचा सरकारवर हल्ला बोल. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना लवकरच मदत केली जाईल. पंचनाम्याचं काम जवळपास संपलं. कृषी मंत्री भरणेंचं आश्वासन. पालघरच्या डहाणूमध्ये गेल्या आठवड्यात 2 गटात वाद. मंत्री नितेश राणेंनी हिंदू कुटुंबांची भेट घेऊन केलं सांत्वन. लक्ष्मीनारायण मंदिरात राणेंनी केली महाआरती. अमरावती शहरामध्ये कुठेही रोहिंगे नाही. जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला त्रास देऊ नका. खासदार बळवंत वानखेडे यांची पोलीस आयुक्तांना विनंती. संदीप देशपांडेंच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयामध्ये नव्या फोटोंनी वेधलं लक्ष. नव्या नेत्यांसोबत काढलेल्या नव्या फोटोंची भर. शरद पवार, आदित्य ठाकरे, शिंदे, फडणवीसांसोबतचे फोटो. रणजितसिंह निंबाळकरांना समर्थांकडनं दुग्धाभिषेक. महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला. रणजितसिंह निंबाळकर पत्रकार परिषदेनंतर भाऊक.
मतदारांची दुबार नावं शोधा आणि दुबार मतदान रोखा. राज्य निवडणूक आयोगाची स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश. प्रत्येक बूथवर विशेष मोहीम राबवणार. बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी जय पवार यांच्या नावाची चर्चा. लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये जय पवार प्रचारात सक्रिय. पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान. शेतकऱ्यांना ₹2 ₹10 मदत. निषेधार्थ शरद पवार यांचं वक्तव्य. हिंगोली शहरामध्ये 17 प्रभागामध्ये आमचे उमेदवार फिक्स झालेत. विरोधकांकडून उमेदवार नाही, त्यांच्याकडून भोपळा आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर यांची विरोधकांवर टीका. बंजारा समाजाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक. समाजातील लोकप्रतिनिधी, विचारवंत, उपोषणकर्ते उपस्थित राहणार. सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 5 वाजता बोलावली बैठक. मुंबई पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आज काँग्रेसची बैठक. हर्षवर्धन सपकाळांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक. महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता बैठक आहे. बैठकीमध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात महायुतीचं धोरण ठरवणार. सुनील तटकर यांची माहिती. धाराशिव जिल्ह्यातील रस्ते विकास प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार महत्त्वाची बैठक. भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षातील संघर्षाचा विकास कामावर होणार परिणाम. माणगाव तालुक्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात. बिरा टाटा महाविद्यालयानं केलं अचानक शिक्षण बंद. 2 दिवसापासून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित. पालकांमध्ये संतापाची लाट. पवनचक्की उभारणीतील मध्यस्थी बंद करा. धाराशिव जिल्हा प्रशासनानं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश. आज मंत्रालयाच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये दिले आदेश. वसई विरार महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या उपसंचालकपदी मनीष बिष्णोरकरांची नियुक्ती. त्यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. त्रिभाषा सूची समितीच्या प्राथमिक निष्कर्षात 90% लोकांची पहिली ते चौथी हिंदी सक्तीला विरोध. 20 डिसेंबर रोजी अंतिम अहवाल सादर केला जाणार. त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांची माहिती. सोलापूरमध्ये शाळांमध्ये वंदे मातरम समूहगीताला सुरुवात. शाळांमध्ये होतीये राज्य सरकारनं सुरू केलेल्या आदेशाचं पालन. सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गाण्याचे आदेश आहेत. पुण्यातील अजल दीद उर्दू शाळेमध्ये वंदे मातरम गीत गायन. सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायनाचे आदेश दिलेत. नागपूरच्या उमे सलमा गर्ल्स विद्यालयात निदर्शनाचं पालन केलंय. शासनाचे विविध उपक्रम आणि आदेशाचे तंतोतंत शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून पालन. अमरावतीच्या तिवसा कृषी अधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा राडा. विहिरीच्या काठावर बसून आंदोलन. शासकीय मदतीसह विमा परत द्या. काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांची मागणी. असीम सरोदेंवर झालेली कारवाई. संशयास्पद वकिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का? पुणे जिल्हा बार काउन्सिलिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि वकील मिलिंद पवार यांची प्रतिक्रिया. मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी SOP येणार. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना चाकोरे बोर्डीकर यांची माहिती. माझं कोल्हापूर कुष्ठरोगमुक्त कोल्हापूर या मोहिमेअंतर्गत कार्यरत राहावे. जिल्हाधिकारी अमोल येळगे यांचं निदर्शन. 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये आरोग्य विभाग कुष्ठरोग शोध मोहीम राबवणार. यवतमाळमधील 26 रेती घाटांचा लिलाव होणार. 7 तालुक्यातील घाटांचा लिलाव करण्यासाठी आज निविदा स्वीकारणार. नांदेडच्या माहूर तालुक्यातील निकृष्ट विकास कामं आणि दिरंगाईमुळे नागरिकांना त्रास. बांधकाम मंत्र्याकडे तक्रार करताच कारवाईला सुरुवात. बीडमध्ये संगम या ठिकाणी श्रीकांत होरमाळे ठरला क्लास 1 ऑफिसर. श्रीकांतनं राज्यसेवा परीक्षेमध्ये मिळवली 140वी रँक. पंचक्रोशीत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव. यवतमाळमधील झेडपी आणि पंचायत समितीची अंतिम मतदार यादी जाहीर. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जाहीर केली अधिसूचना. रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर येतेय. छातीत गोळी लागल्यानंतर ती थेट त्याच्या पाठीतून बाहेर पडली, त्यामुळे तो वाचण्याची शक्यता नव्हती, अशी माहिती रोहित आर्याच्या पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आली आहे. गडचिरोलीमध्ये दाट धुक्याची चादर. वाहन चालकांना सावधपणे वाहन चालवावं लागतंय.
रोहित आर्या प्रकरणी अहवाल सादर करा, राज्य मानवाधिकार आयोगाचे आदेश, पोलिसांना 8 आठवड्याची मुदत. अहिल्यानगरमध्ये दुग्धयोगी रावसाहेब मस्के यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा उत्सवात संपन्न. या प्रसंगी शरद पर्व सारथी अमृतरथ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये 2 दिवस कार्तिक पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. पालखी मिरवणूक आणि हरिहर भेट हे धार्मिक कार्यक्रम होणार. अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिरात पारंपरिक हरिहरन मिलन सोहळा. मंदिर परिसरामध्ये आकर्षक सजावट. भगवान शंकराच्या पिंडीचा साज हरिहरेश्वर या रूपात तयार करण्यात आला. डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. छत्रपती संभाजीनगर घाटातील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बदने विरोधात 4 तक्रारी. मारहाणीच्या आणि पैसे मागितल्याच्या तक्रारी. महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय मिळावा ही मागणीसाठी कळवा. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 120 डॉक्टर संपावर जात त्यांनी केले आंदोलन. धुळे जिल्ह्यातील शिंदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर आज मोर्चा. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी काढला मोर्चा. पाचगाव ते सीबीएसई रूटवर केएमटी बसची संख्या वाढवून मिळावी ही मागणीसाठी कोल्हापुरातील पाचगाव केटीएम बस रोखून आंदोलन. राज्यभरामध्ये आज निवासी डॉक्टरांचा संप. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा या उद्देशानं संप. नागपूरमध्ये ओपीडी बंद. पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तुर्तास स्थगित. एक बिबट्या जेरबंद. पालकमंत्री आणि वनमंत्री यांनी घटनास्थळी यावं या मागणीसाठी नागरिकांकडून मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार. यवतमाळमध्ये मारेगावच्या रस्त्यात खड्डेच खड्डे. संतप्त तरुणाचं गांधीगिरी आंदोलन. छत्तीसगडमधील कार्यक्रमादरम्यान अमित बघेल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अकोल्यातील सिंधी समाजाचा संताप. या घटनेचा निषेध करत सिंधी समाजाचे अमित बघेल यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. पुणे कोल्हापूर महामार्गावरील टोल रद्दची मागणी केंद्राकडे करणार. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. कोल्हापुरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर दंडात्मक कारवाईची मोहीम. 2 तासात 289 वाहनधारकांवर कारवाई. 2,59,200 रुपये दंडात्मक कारवाई. सांगलीच्या जतमध्ये रस्त्याअभावी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी ओढ्यातून वाटचाल. पाछापूर गावातील साळुंके वस्तीतील ग्रामस्थांची गैरसोय. परिसरामध्ये नागरिकांसाठी रस्त्याची मागणी. चंद्रपूरमधील एसटीनं दिवाळीत कमवले 5,13,00,000 रुपये. दिवाळीच्या दिवसापासून आतापर्यंत प्रवाशांची बस स्थानकांवर प्रचंड गर्दी. नागपूरच्या महानगरपालिकेच्या कचरा संकलन वाहनामध्ये 20 नवीन विद्युत वाहनांचा समावेश. मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते या नवीन वाहनांचं लोकार्पण. पावसामुळे कोकणातील भात पिकाचं नुकसान. शेतातल्या उभ्या भात पिकाला कोंब फुटलं. रत्नागिरी जिल्ह्यातील 170 गावातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका. सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा हंगाम पुढे जाणार. बदलत्या हवामानाचा फटका. नोव्हेंबरपर्यंत बागायतदारांचं नुकसान होण्याची शक्यता. हिंगोलीमध्ये नाफेड नोंदणीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी केंद्रावर गर्दी. सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांना नोंदणी करताना मनस्ताप. जालन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा कापूस पिकाला फटका. काढणीला आलेल्या कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत. सिंधुदुर्गमध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. यवतमाळमध्ये कपास किसान ॲपवर शेतकऱ्यांना ऑनलाईन बुकिंग करावं लागणार. बुकिंग नंतर स्लॉट मिळणार. मगच कापूस विकता येणार. अतिवृष्टीमुळे भाज्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. घाऊक बाजारामध्ये भाज्यांची आवक घटल्यानं भाज्यांच्या किमतीत वाढ. सध्या भाज्याचे दर दुप्पट. दर वाढल्यानं सामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका. मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांचा कहर. टेम्पोचं टायर निघून अपघात. काशीमिरा पोलीस ठाण्याजवळ रात्रीची घटना. पिंपरी चिंचवडमधील आकुर्डीमध्ये विठ्ठल मंदिराजवळ महिलेनं केली वाहनाची तोडफोड. पैशाच्या वादातून ही तोडफोड झाल्याची माहिती. वाशिम जिल्हा परिषद इमारतीतील रस्त्याला शॉर्ट सर्किटमुळे आग. आगीत विद्युत नियंत्रण पूर्णतः जळून खाक झालाय. आगीत कोणतीही जीवितहानी नाही.
नागपूर अमरावती महामार्गावर मोजरीजवळ शिवशाही बसचा अपघात. अपघातामध्ये प्रवाशांना कोणतीही दुखापत नाही. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं शिवशाही बसचा अपघात. पिंपरी चिंचवडमधील अहिल्या होळकर चौकामध्ये वाहतूक कोंडी. सिमेंटचे ब्लॉक टाकून केलेल्या बॅरिकेडमुळे वाहतुकीचा पुरता खोळंबा. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या. शेतकऱ्यांनी विष प्राशन करून जीवन संपवलं. पावसामुळे द्राक्ष बागेला फटका बसल्यामुळे आर्थिक विवेचनातून केली आत्महत्या. पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याचे हल्ले. बिबट्याच्या उपाययोजनामुळे बैठकीचं आयोजन. वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक. सांगलीमध्ये कार शिकायला गेलेल्या युवकाचा मृत्यू. काही अंतरावर गेल्यावर कार विहिरीत कोसळली. गावावर पसरली शोककळा. रत्नागिरीच्या आरजू टेक्सोल कंपनीच्या मालमत्तेवर प्रशासनाचा कब्जा. आकर्षक परताव्याचा आमिष दाखवून केली करोडोची फसवणूक. गुंतवणूकदारांच्या उपोषणानंतर अखेर कंपनीवर गुन्हा दाखल. जळगावमध्ये एमआयडीसीतील दारूच्या अड्ड्यावर गोळीबारमधील जखमी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू. आरोपी अजूनही फरार. पोलिसांकडून शोध सुरू. कोल्हापूरमध्ये आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी 6 जणांवर कारवाई. विवेकानंद कॉलेज बाहेर पोलिसांनी काढली टोळक्यांची धिंड. मर्डर फिक्स 2025. कोल्हापूरचा बाप अशा आशयाचा ठेवला होता स्टेटस. जळगावमध्ये श्रीराम रथोत्सवाचा गर्दीचा फायदा घेत चोऱ्या झाल्यात. महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलांना शहर पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपीकडनं 1,40,000चा मुद्देमाल केला जप्त. नाशिकच्या शरणपूरमध्ये रात्रीच्या सुमारास गोळीबार. पोलिसांनी संशयिताला घेतलं ताब्यात. पुढील तपास सुरू. अमरावती शेतीच्या वादातून कुटुंबामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. पोलिसांनी दिली दोन्ही बाजूच्या लोकांना चोप. 4 जणांवर कारवाई. 41,000च्या लाच प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास अटक. अमरावतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. पुण्यातील गुन्हेगाराच्या आर्थिक व्यवहाराची होणार चौकशी. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आदेश. प्राप्तिकरण विभागाला माहिती पाठवण्याच्या सूचना. कोल्हापुरातील कळंबा कारागृहामध्ये सापडली जिवंत काडतूस. स्वच्छतागृहाच्या अधिकाऱ्याने घेतली झडती. 2 जण पोलिसांच्या ताब्यात. अनिल अंबानीच्या 7,500 कोटीची मालमत्ता जप्त. ईडीनं केली कारवाई. देशभरातील निवासस्थानं आणि कार्यालय जप्त. परभणीच्या पूर्णामध्ये मोकाट गाढवांचा हैदोस. वृद्ध महिला गाढवांच्या हल्ल्यामध्ये जखमी. गडचिरोली एसटी विभाग राज्यात आघाडीवर. गडचिरोली एसटी विभागाला सप्टेंबर महिन्यामध्ये 2,72,00,000चा नफा. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना लवकरात लवकर मदत केली जाईल. पंचनाम्यांचं काम जवळपास संपलं. कृषी मंत्री दत्ता भरणे यांचं आश्वासन. बीड ते नाळवंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा बैलगाडा मोर्चा. रस्ता 15 वर्षापासून नादुरुस्त असल्यानं शेतकऱ्यांचे हाल. मंत्री छगन भुजबळ लवकर बरे व्हा असं सुप्रिया सुळेंचं ट्विट. छगन भुजबळांवर नुकतीच झाली हृदय शस्त्रक्रिया. सिंधुदुर्गच्या कुडाळ मालवण मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे. ठाकरेंची सेना आक्रमक. खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी वैभव नाईकांच्या नेतृत्वामध्ये बैलगाडी आंदोलन. सिंधुदुर्गमध्ये घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्या. लाभार्थ्यांची कुडाळ तहसीलदाराकडे मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.